नमस्कार तमाम शेतकरी बांधवांचं सहर्ष स्वागत आपल्या व्हिडिओमध्ये। पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता वाटप या संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ महत्त्वाचे आहे, शेवटपर्यंत पाहणं गरजेचंच आहे। पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता वाटप करण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत, पण हा हप्ता नेमका तुमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे ही माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू करावाच लागणार आहे। कारण पहा, या अगोदर पीएम किसान योजनेची जी तारीख सांगण्यात आलेली होती ती तारीख अचानकपणे बदलताना दिसत आहे। पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता वितरण आता या तारखेला होणार आहे। चला तर मग जाणून घेऊया सविस्तर संपूर्ण माहिती। त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल आपला, तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहतील। पीएम किसान योजनेसह नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणि कृषीच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। तर आपला मेन महत्त्वाचा टॉपिक सुरू करूया, तो म्हणजे पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता कधीपर्यंत तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। पहा, राज्य शासनाच्या माध्यमातून जी योजना सुरू करण्यात आलेली आहे, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता देखील प्रलंबित आहे आणि महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना हा कधी मिळणार आहे हा प्रश्न त्यांचा अनुत्तरितच राहिलेला आहे। परंतु पहा, नमोच्या 8व्या हप्त्या अगोदरच पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता वितरित करण्याच्या हालचाली सुरू झालेल्या होत्या आणि पीएम किसान दिन 24 फेब्रुवारीला असल्या कारणाने अपेक्षित होतं 24 फेब्रुवारीला हप्ता वितरित केला जाईल। पीएम किसानचा 22वा हप्ता 24 फेब्रुवारीला वितरित केला जाईल अशी अपेक्षा होती, परंतु आता एक वेगळीच माहिती आलेली आहे, एक वेगळीच तारीख सांगण्यात आलेली आहे। आता 24 फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो पुढे ढकलण्यात आलेला आहे का असा प्रश्न निर्माण झालेला आहे। कारण मिळालेल्या आत्ताच्या माहितीनुसार पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता आता कोणत्या तारखेला जमा होणार आहे तर पहा, तर हा जो हप्ता आहे तो होळीच्या शुभमुहूर्तावर लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल असं सांगण्यात येत आहे। पहा, पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे पैसे 3 मार्च 2026 होळीच्या सणानिमित्त, होळीच्या सणाचं औचित्य साधून पण या ठिकाणी केंद्र शासनाच्या माध्यमातून वितरित केला जाण्याची माहिती मिळालेली आहे। पंतप्रधानांचा नियोजित दौरा देखील आहे याच कालावधीमध्ये। आता होळीच्या दिवशी नक्कीच पैसे येतात का हेही पाहणं महत्त्वाचं आहे। त्या अगोदर जर या वितरणासंदर्भात काही निर्णय झाला, महत्त्वाची माहिती आली तर तुम्हाला तात्काळ कळवण्यात येईल। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह, तोपर्यंत धन्यवाद।